श्री स्वामी समर्थ. माघ महिन्याची पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी असते आणि 1 फेब्रुवारी 2026ला रविवारी रवी पुष्य नक्षत्रावर आणि सर्वसिद्धी योगावर ही पौर्णिमा असून या दिवशी मन इच्छित कामनेसाठी आणि घरात शांतता आणण्यासाठी तसेच पुण्यप्राप्तीबरोबरच नवग्रहांची बलवत्ता प्राप्त करण्यासाठी ही पौर्णिमा विशेष अशी फलदायी असून या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. 9 ग्रहांसाठी काही विशेष असे दान आपण जर केले तर आपल्याला त्या ग्रहाची बलवत्ता प्राप्त होणार आहे. रवी ग्रह हा आत्मबल देणारा असून समाजात नाव प्रतिष्ठा प्राप्त करून देतो आणि आपण जर गहू आणि गुळ या दिवशी दान केले तर रवी ग्रहाची बलवत्ता आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर चंद्र मनाचा कारक असून अतिविचार करणे किंवा मानसिकतेच्या आजारांना बळी पडणे हे टाळण्यासाठी आपण या दिवशी पांढरे वस्त्र त्याचबरोबर दूध साखर हे जर दान केले तर निश्चितच चंद्राची बलवत्ता आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर मंगळ हा ग्रह साहस तसेच कर्तबगारी मिळवून देणारा असून या दिवशी लाल कपडे मसुराची डाळ आणि त्याचबरोबर लाल वस्तू आपण दान केल्या तर मंगल ग्रहाची बलवत्ता प्राप्त होणार आहे. बुध ग्रह बुद्धिमत्तेचा कारक असून व्यवहार चातुर्य प्रदान करतो. या बुधाला बलवान करण्यासाठी हिरवे मूग हिरव्या भाज्या तसेच हिरवे कपडे जर आपण या दिवशी दान केले तर आपल्याला बुधाची बलवत्ता प्राप्त होणार आहे. गुरु ग्रह हा धर्म तसेच ज्ञानाचा कारक असून या दिवशी आपण जर चण्याची डाळ पिवळे फळ केळी त्याचबरोबर पिवळी मिठाई जर दान केली तर गुरु ग्रहाची बलवत्ता प्राप्त होईल. तसेच शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी जो की ऐहिक सुखाचा कारक शुक्र आहे आणि माणसाला जगण्यासाठी सर्व प्रकारचे सुख हे महत्त्वाचे असतात म्हणून या दिवशी शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी तूप तसेच पांढऱ्या वस्तू या दान करायच्या आहे. शनी ग्रह हा बलवान करण्यासाठी शनीची 7.5 किंवा महादशा असेल त्याचाही त्रास जर शनीचे दान म्हणजेच काळ्या वस्तू त्याचबरोबर चामड्याच्या वस्तू आपण जर दान केल्या काळे तीळ दान केले तर विशेष असे फळ आपल्याला मिळणार आहे. राहू आणि केतू हे ग्रह यांना बलवान करण्यासाठी काळे कांबळे आणि चप्पल दान करावी. तसेच राहू हा अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक असून या दिवशी जर राहूचे दान आपण केले तर शुभ घटना ह्या अचानक आपल्या आयुष्यामध्ये येतील. त्यामुळेच राहूचे दान आपण नक्की करा. या विशेष असे महाउपाय जर आपण केले तर अधिक फल आपल्याला मिळेल. त्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आपण या दिवशी नक्की करावी. तसेच तुळशीची पूजा करून तुळशीला फूल वाहायचं आहे आणि प्रदक्षिणा मारायची आहे. तसेच नवीन तुळशीचे झाड हे जर लावायचे असेल तर या दिवशी तुम्ही लावू शकता. तसेच चंद्राची पूजा संध्याकाळी आपल्याला करायची आहे आणि चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायला विसरायचं नाही. त्याचबरोबर यश आणि सफलता प्रगती हे प्राप्त होण्यासाठी आपण कुठल्याही मंदिरामध्ये मिक्स मिठाईचे या दिवशी दान करावे किंवा मिक्स मिठाई देवाला वाहावी. हे उपाय अगदी छोटे आहेत तर आपण केले तर माघ महिन्याच्या या सुंदर अशा पौर्णिमेला आपले मन स्थिर राहण्यासाठी तसेच घरात शांतता आणि ज्या काही बाधा असतील त्या दूर होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तु रिसर्च सेंटर, नाशिक.